आणि या 5व्या दिवसाचं काय महत्त्व आहे तर हा एक डिजिटल दिवस आपल्याला साजरा करायचा। त्याचबरोबर आपला देश मागासलेपणाकडून किंवा विकसित भागाकडून विकसित भागाकडे किंवा आपण प्रगत राष्ट्राकडे वाटचाल आपण करत आहोत। आपले पूर्वीचे जे उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला विद्यार्थ्यांना त्या नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून द्यायचे आणि विद्यार्थी उद्योग आणि व्यवसायासाठी तयार करायचं आहे। कौशल्य विकास हे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टाची ओळख व्हावी म्हणून आज हे विविध उपक्रम आपण काय केलेले आहेत आयोजित केलेले आहेत। त्या उपक्रमापैकी आजचा एक उपक्रम म्हणजे बांबू कला। सगळ्यांना माहीत आहे की आपल्या देशामध्ये बांबूचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं। आता आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये आणि चंद्रपूरकडच्या भागामध्ये बांबूचं उत्पादन होतं। त्याचबरोबर पूर्वोत्तर राज्यामध्ये जे मणिपूर आहे, आसाम आहे, त्याचबरोबर नागालँड इकडच्या राज्यामध्ये ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो त्या ठिकाणी बांबूचं उत्पादन घेतलं जातं आणि इतर सगळ्या वनस्पतीपेक्षा बांबू जास्त दिवस टिकतो। तर त्या निमित्तानं आपल्या देशातलं जास्तीत जास्त मनुष्यबळ उद्योग व्यवसायाला लागावं म्हणून बांबू कार्यशाळा घ्यावी असा हे शिक्षण सप्ताहातील उद्देश आहे। तर तो उद्देश साध्य करण्यासाठी आपले पालक कविता साळुंके हे आपल्याला काही प्रात्यक्षिक इथं करून दाखवणार आहे। ते वस्तू कशा तयार करतात ते विद्यार्थ्यांना काय होईल त्याचं थोडंसं ज्ञान होईल आणि विद्यार्थी उद्योग व्यवसायाकडे वळतील। आपले पालक इथं उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांचं सुरुवातीला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो।